बसलात आणि मनात अचानक विचार आला का की मी बरोबर वाचते ना, नियम तर चुकत नाहीत ना, आणि आपली इच्छा खरंच पूर्ण होते का? जर हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी तुम्हाला अगदी साध्या, सोप्या, मनाला पटेल आणि भिडेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे. स्वामी चरित्र सारामृत वाचताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, कोणते नियम पाळले पाहिजेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाचनातून मनातील इच्छा पूर्ण होण्यामागचं रहस्य कोणतं आहे, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ नक्की पहा, कारण शेवटी मी एक अशी छोटी पण अत्यंत प्रभावी अशी गोष्ट सांगणार आहे जी अनेक भक्तांच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरली आहे. जय श्री स्वामी समर्थ, जय श्री गुरु माऊली कमेंटमध्ये नक्की लिहा. आजचा विषय खूपच खास आहे. स्वामी चरित्र सारामृत वाचताना या गोष्टी लक्षात ठेवा, खरंच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. भक्तांनो, आपण खूप वेळा पाहतो, बघतो, काही लोक नित्य पाठ करतात, काही लोक पारायण करतात, काही लोक स्वामींचा अखंड जप करतात, पण तरी सुद्धा ते म्हणतात की मी इतकं वाचते पण मनासारखं काही होत नाही. आणि काही लोक अगदी साधं वाचन करतात पण त्यांचं आयुष्य आपल्याला बदलायला सुरुवात झालेली दिसते. भक्तांनो, फरक नेमका कुठे आहे? फरक आहे तो नियमांमध्ये नाही तर भावनेमध्ये आहे, त्यांच्या निष्ठेमध्ये आहे. आज आपण हेच समजून घेणार आहोत की सर्वात आधी आपण समजून घेऊया श्री स्वामी चरित्र सारामृत म्हणजे नक्की काय. तर भक्तांनो, श्री स्वामी चरित्र सारामृत हा श्री स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र सांगणारा एक दिव्य असा ग्रंथ आहे. हा ग्रंथ केवळ कथा नाहीत, तर हा ग्रंथ म्हणजे स्वामींच्या कृपेचं जिवंत रूप आहे. अनेक वेळा भक्त मानतात आणि सेवा मार्गातही हेच सांगितलं जातं की या ग्रंथाच्या नित्य वाचनाने आयुष्य, आरोग्य, संतती, संपत्ती सर्व काही मिळते आणि त्या मनुष्याची संकटातून सुटका होते. म्हणूनच गुरु माऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या दिंडोरी प्रणीत सेवा मार्गात या ग्रंथाचं नित्य वाचन केलं जातं. कारण स्वामी समर्थ हे केवळ देव नाहीत, तर ते आपले आई वडील आहेत, ते आपले गुरु आहेत आणि तेच आपले रक्षण करते आहेत. आणि जेव्हा आपण त्यांच्या चरित्रांचे वाचन करतो तेव्हा आपल्या मनातला अंधार हळूहळू कमी होतो आणि आयुष्यात प्रकाश यायला लागतो. आता आपण जाणून घेऊया, मुख्य मुद्द्यावर येऊया. स्वामी चरित्र सारामृत वाचताना कोणते नियम पाळले गेले पाहिजेत, हे नियम मी तुम्हाला खूपच सोप्या भाषेत सांगते, जेणेकरून तुम्ही लगेच आजपासून वाचनालाही सुरुवात करू शकता आणि हे नियम नित्य पाळू शकता. सेवा करताना आपल्याला नित्य 3 अध्याय वाचायचे आहेत. सेवा मार्गात असंच सांगितलं जातं की रोज क्रमशः 3 अध्याय वाचायचे, म्हणजे आज जे अध्याय वाचले उद्या त्यानंतरचे वाचायचे, असा क्रम ठेवायचा असं विशेष सांगितलं जातं. आणि वाचन करायला सुरुवात गुरुवारपासून करावी. गुरुवार हा गुरुचा दिवस आहे. श्री स्वामी समर्थ हे देखील गुरु रूपातच आहेत. भक्तांनो, वाचन सुरू करताना एक छोटासा संकल्प घ्या. संकल्प खूप मोठा नसावा असं काही नाही, फक्त मनात इतकं बोला की श्री स्वामी समर्थ, मी हे वाचन श्रद्धेने सुरू करते. माझ्यावर कृपा करा, माझं मन शुद्ध करा आणि मला योग्य तो मार्ग दाखवा. एवढाच संकल्प पुरेसा आहे. दुसरा नियम म्हटलं तर 11 माळी जप वाचनापूर्वी किंवा वाचनानंतर करावा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करावा. आता काही लोक म्हणतील की 11 माळी म्हणजे खूपच वेळ लागेल, पण लक्षात ठेवा, आपण रोज मोबाईलवर किती वेळ घालवतो आणि विनाकारण दुसऱ्यांबद्दल बोलण्यात सुद्धा किती वेळ घालवतो. आपण रोज अनावश्यक गोष्टींवर खूप वेळ खर्च करत असतो. जर आपण स्वामींसाठी थोडा वेळ दिला तर स्वामी आपल्यासाठी आयुष्यभर वेळ देतात. श्री स्वामी समर्थ हा मंत्र फार शक्तिमान आहे. हा मंत्र म्हटला तर आपल्या मनाला आधार देतो, भीती दूर करतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता वाढवतो. तिसरा नियम म्हणजे अहंकार विसरा. भक्तांनो, हा नियम खूप महत्त्वाचा आहे, कारण अनेकदा आपण करतो की मनात एक भाव येतो की मी रोजच वाचते, रोजच जप पण करते, मीच खूप चांगली भक्त आहे. तेव्हा भक्तांनो, इथे चूक होते.
स्वामींना अहंकार अजिबात आवडत नाही. स्वामींना हवी असते ती नम्रता, पूर्णपणे समर्पण, निष्ठा वाचताना अशी मनात ठेवावी. स्वामी, मी काही जे करते ते तुम्ही माझ्याकडून करून घेता. माझं आयुष्य तुमच्या चरणी आहे. आणि जेव्हा हा भाव मनामध्ये येतो तेव्हा भक्तांचे संकट स्वामी स्वतःहून कमी करतात. ते आपोआप कमी व्हायला लागतात. चौथा नियम म्हणजे शुद्धता पाळा. वाचन करताना शक्यतो स्नान करून स्वच्छ कपडे घालून स्वामींचा फोटो किंवा मूर्तीसमोर बसून वाचा. काही लोक म्हणतात आमच्याकडे वेळ नसतो, पण शुद्धता म्हणजे केवळ बाहेरची नाही, तर शुद्धता म्हणजे आंतरिक मनाची सुद्धा आहे. जेव्हा आपण स्वच्छ होऊन शांतपणे बसून वाचन करतो तेव्हा त्या शब्दांचा परिणाम आपल्या मनावर होत असतो. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी वाचन केलं तर शांत झोप लागते, मनही शांत होतं, घरामध्ये कलह कमी होतं. भक्तांनो, आपण समजून घेऊया की इच्छा पूर्ण होण्यामागचं रहस्य काय आहे. कारण आपण पूर्वी सांगितलं, शीर्षकात सुद्धा म्हटलं की मनातील इच्छा पूर्ण होतील. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतात, पण योग्य इच्छा, म्हणजे जे तुमच्या भल्यासाठी आहे तेच, जे तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणारं आहे, स्वामी ते नक्की देतात. काही वेळा आपण हट्ट करतो, पण स्वामी आपल्याला ते देत नाहीत. कारण स्वामी आपल्याला दुखावण्यासाठी नाही, तर संकटातून वाचवण्यासाठी थांबव. आणि म्हणूनच भक्तांनो, वाचन करताना तुमची इच्छा स्वामींना अगदी आईला सांगतो तशी सांगा. मनात कुठलाही बनावटपणा नको. काही लोक म्हणतात की स्वामी मला हे हवंय, पण आतून त्यांचा विश्वासच नसतो. काही लोक म्हणतात स्वामी मला जे योग्य असेल ते द्या, माझं मन शांत करा. आणि स्वामी त्यांना खूप मोठं देतात, भरभरून देतात. भक्तांना वाचन करताना स्पष्ट बोला, स्वामी, माझ्या मनात ही इच्छा आहे, मी तुमच्या चरणी ठेवते, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. हा भाव जेव्हा आपल्या मनात आला की तेव्हा आपली इच्छा पूर्ण होण्याची प्रक्रिया सुरू होते. 21 दिवस श्रद्धेने करेल, पण भक्तांनो, संकल्प घेतला की तो पूर्ण करा, मध्येच सोडू नका. कारण स्वामी समर्थ हे आपल्या भक्ताची परीक्षा घेतात. आणि जे भक्त टिकतात त्यांना स्वामी भरभरून देतात. आणि भक्तांनो, अनेक भक्तांचे असे अनुभव मी ऐकले आहेत की काही भक्त म्हणतात मी वाचन सुरू केलं आणि घरातील भांडणं आपोआप कमी झाली. काही म्हणतात माझी नोकरी गेली होती, मी वाचन जेव्हा सुरू केलं तेव्हा मला नोकरी मिळाली. काही लोक म्हणतात की लग्न जमत नव्हतं, स्वामींच्या चरणी इच्छा ठेवली आणि काय ती इच्छा पूर्ण झाली, योग्य स्थळ यायला सुरुवात झाली. काही लोक म्हणतात की दारिद्र्याचा काळ होता, कर्ज वाढलं होतं, पण वाचन सुरू केलं तेव्हापासून हळूहळू मार्ग निघत गेला. भक्तांनो, हे चमत्कार नाहीत, तर ही स्वामींची कृपा आहे. पण ही कृपा मिळते जेव्हा नित्य आणि निष्ठा ठेवले जाते, आपला विश्वास असावा लागतो. भक्तांनो, आपण आता बोलूया गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाबद्दल. कारण हा ग्रंथ दिंडोरी प्रणीत सेवा मार्गात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे हे स्वामी समर्थ गुरुपीठाचे पीठाधीश आहेत आणि त्यांच्या सेवा मार्गात स्वामींची नित्यसेवा, जप, पाठ आणि सामूहिक सेवा सर्व गोष्टींना खूप महत्त्व आहे. गुरुमाऊली नेहमी सांगतात, स्वामी ही शक्ती आहे आणि नित्यसेवा केली तर आपल्या जीवनाचं सोनं होतं. भक्तांनो, ही ओळ ऐकायला खूप साधी वाटते, पण याचा अर्थ खूप खोल आहे. कारण सेवा म्हणजे फक्त पूजा नाही, सेवा म्हणजे आपल्या मनाचा स्वामींच्या चरणी सतत संपर्क ठेवणे होय. सेवा म्हणजे आपल्या वागण्यात नम्रता आणणे. सेवा म्हणजे चुकीच्या गोष्टींपासून दूर जाणे. जेव्हा हे होतं तेव्हा आयुष्य आपोआप बदलायला लागतं. भक्तांनो, जर तुम्हाला गुरुपीठाशी संपर्क साधायचा असेल तर त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे गुरुपीठ आहे आणि संपर्क क्रमांक 025942340007. आता आपण येऊया वाचनाच्या फायद्यांकडे. कारण अनेक भक्त विचारतात फक्त वाचन केल्याने काय होतं. तर भक्तांनो, वाचनाचे फायदे खूप आहेत. मी तुम्हाला मुख्य फायदे सांगते. पहिला फायदा, संकटातून मुक्ती मिळते. कारण स्वामी चरित्रात
जेव्हा आपण संकटांचे प्रसंग वाचतो तेव्हा आपल्याला समजतं की स्वामी संकटात साथ सोडत नाहीत. हा विश्वास आपल्याला आतून मजबूत करतो. दुसरा फायदा म्हणजे आरोग्य, संपत्ती आणि संतती मिळते. स्वामी समर्थ हे भक्तांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. तिसरा फायदा म्हणजे दिव्य ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे आपलं मन हळूहळू बदलतं. आपला राग कमी होतो, आपली भीती कमी होते आणि आपल्याला वाटणारी आपली स्वतःची असुरक्षितता कमी होते. आणि चौथा फायदा म्हणजे मन शांत होतं. आजच्या काळात या गोष्टीची सर्वात मोठी गरज आहे. मनशांती. आणि स्वामी चरित्र सारामृत वाचलं की मनात एक वेगळाच आधार तयार होतो. त्यामुळे एक वेळ ठेवा. उदाहरणार्थ रात्री झोपण्यापूर्वी 15 ते 20 मिनटं, कारण वेळ ठरला की आपलं मन तयार होतं. दुसरी टीप म्हणजे वाचन करताना मोबाईल बाजूला ठेवा. मध्येच मोबाईलला नोटिफिकेशन येतं आणि आपलं मन तुटतं. तिसरी टीप म्हणजे वाचन सुरू करताना छोटासा दिवा लावा, धूप लावा आणि डोळे बंद करून स्वामींचं नाव घ्या. यामुळे वातावरण पवित्र होतं. चौथी टीप म्हणजे वाचन झाल्यावर 2 मिनिटं शांत बसा. लगेच उठून कामाला जाऊ नका, कारण त्या शब्दांचा परिणाम मनावर बसायला वेळ लागतो. पाचवी टीप म्हणजे वाचनाच्या दरम्यान जर तुमचं मन विचलित झालं तर घाबरू नका. मन तर आपलं भटकतच असतं, पण पुन्हा स्वामींच्या नावाकडे या. मित्रांनो, आता मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगते, ती म्हणजे वाचन करताना एक गोष्ट नेहमी करा, कृतज्ञता बाळगा. म्हणजे तुमचं आयुष्य कितीही कठीण असलं तरी स्वामींना दररोज एकदा म्हणा, स्वामी जे काही आहे त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण जेव्हा कृतज्ञता येते तेव्हा स्वामींची कृपा खूप वेगाने सुरू होते. कारण स्वामींना भक्तांचे रडणं ऐकायला त्रास नाही, पण स्वामींना भक्तांचा विश्वास खूप प्रिय आहे. आणि कृतज्ञता म्हणजे विश्वास. भक्तांनो, आता आपण शेवटाकडे येत आहोत. मी तुम्हाला एकच विनंती करते, जर तुम्ही आजपर्यंत स्वामी चरित्र सारामृत वाचलं नसेल, सुरू केलं नसेल, तर ते आजपासून सुरुवात करा. गुरुवारपासून सुरू करा. संकल्प घ्या, रोज 3 अध्याय वाचा आणि 11 माळी जप करा. शुद्धता ठेवा, अहंकार सोडा, स्वामी सेवेत या. खरंच तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा माहितीपूर्ण व्हिडिओ